नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून बहिणींसाठी 5 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमुळे निश्चितच महिलांना खूपच फायदा होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे 5 धडाकेबाज निर्णय कोणकोणते आहेत चला एक एक करून जाणून घेऊया। तर पहिला जो निर्णय आहे मित्रांनो तो उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे मित्रांनो ज्या महिलांचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म हे मंजूर झाले तसेच ज्यांचे 25 सप्टेंबर पूर्वी मंजूर होतील त्यांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच मित्रांनो ज्या बहिणींनी जुलैमध्ये फॉर्म भरले आणि ज्या बहिणींचे फॉर्म हे 31 जुलैपर्यंत मंजूर होते आणि ज्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक होते अशा ताईंना पहिल्या टप्प्याअंतर्गत 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत पैसे आले होते आणि या बहिणींना 3000 रुपये मिळाले होते। त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्या बहिणींचे फॉर्म हे 24 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाले होते त्या बहिणींना 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे पैसे हे आले होते। यांना सुद्धा मित्रांनो 3000 रुपये आले होते। त्याचप्रमाणे मित्रांनो आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 24 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर पर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर आहेत आणि त्यांचे बँक खाते सुद्धा त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल अशा महिलांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळणार आहेत। म्हणजेच याच आठवड्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो ज्या महिलांना पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यांमध्ये अर्ज मंजूर होऊन सुद्धा पैसे आले नाहीत तर अशा महिलांना आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 4500 रुपये भेटणार आहेत। म्हणजेच मित्रांनो ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले होते त्यांचा अर्ज हा मंजूरही झाला, त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक सुद्धा झालेले असेल तर अशा महिलांना अजूनपर्यंत जर पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले नसतील तर मात्र त्यांना आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये 4500 रुपये मिळणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो धडाकेबाज निर्णय आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा सप्टेंबर अखेरच्या अगोदर सर्व पात्र महिलांना देऊ असे महिला व बाल विकास विभागाचे प्रमुख आदिती तटकरे यांच्या मार्फत निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच मित्रांनो आता सप्टेंबर अखेरच्या अगोदर म्हणजेच तुम्हाला या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा 100% मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो मुख्यमंत्री यांच्या मार्फत घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे 30 सप्टेंबर अगोदर सर्व अर्जांची स्क्रुटिनी करून तिसरा हप्ता वाटप होणार। म्हणजेच मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या पण महिलांनी या योजनेसाठी अर्ज हे केले असतील, काही महिलांना पैसे मिळाले असतील, काही महिलांना अजून पैसे मिळण्याचे बाकी असतील तर काही महिलांनी या योजनेसाठी आता अर्ज भरलेला असेल तसेच त्यांचे अर्ज अजून पेंडिंगमध्ये असतील तर आता असे सर्व अर्ज हे 30 सप्टेंबर पर्यंत तपासले जाणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्याअंतर्गत सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्याच्यानंतर चौथा जो निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तो सुद्धा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांच्या मार्फत घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना ही बंद पडू देणार नाही, पुढे सुद्धा ही योजना अशीच सुरू राहणार आहे अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो या योजनेसाठी आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही, पुढे काहीही झाले तरी देखील लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी अशीच कायमस्वरूपी सुरू राहणार आहे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा आणि शेवटचा जो महत्त्वाचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे तो म्हणजे टप्प्याटप्प्यात या योजनेच्या अनुदानात वाढ करू। अगोदर 1500 रुपये आहेत, नंतर 2000 तसेच 3000 रुपयेपर्यंत या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करू अशी घोषणा मित्रांनो मुख्यमंत्री यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। अगोदर 1500 नंतर 2000 त्याच्यानंतर 2500 आणि 3000 पर्यंत या योजनेची भरीव वाढ आम्ही करणार आहोत अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या मार्फत करण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा पद्धतीने 5 महत्त्वाचे निर्णय हे शासनाकडून घेण्यात आले आहेत।